नमस्कार, मी सागर देसाई, शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र वारणानगर। आज व्हिडिओ करण्यापाठीमागचं कारण असं की व्हिडिओ करताना फार आनंद होतोय का गेल्या 3 महिन्यापूर्वी 3 महिने उपचार घेऊन गेलेला आपला एक मित्र प्रवीण लाडगावकर आपल्याला परत भेटण्यासाठी आलेला आहे। त्याबद्दल मी पहिल्यांदा प्रवीणचे अभिनंदन करतो, कारण का गेले 3 महिने झालं तो निर्व्यसनी आहे आणि निर्व्यसनी राहून तो परत आमच्याकडे भेटण्यासाठी आला। त्याबद्दल मी त्याचे पहिले आभार मानतो। तो पूर्णपणे निर्व्यसनी राहिला। थोडक्यात आपण जाणून घेऊया 3 महिन्यात त्याला कसं बरं वाटलं होतं आणि 3 महिने त्यानं आमच्या केंद्रात गेल्यानंतर कशा पद्धतीने त्यानं उपचार घेतले। प्रवीण नमस्कार, थोडक्यात सांगा। मी 3 महिने आधी म्हणजे ॲडमिट ट्रीटमेंट घ्यायच्या आधी 3 महिने भयानक सर दारू पितो मी। म्हणजे दारू म्हणजे जेवण नाही काय नाही, विषय सोडून गेली। का सोडून गेली? ते दारू पाहिजे विषय सोडून गेली आणि आपल्या ह्याच्यावर परिणाम झाला शरीरावर। मी भयानक म्हणजे सर दारू सकाळी 3 वाजल्यापासून रात्री 3-4 वाजेपर्यंत कोणचा घरचा पत्ता नाही काय नाही, दारू पिऊन हिंडायचं, कुणाला कळी काढायची, असं भांडणं वगैरे तंटा, गायच्याचं व्यसन, पुड्या 10-12 क्षण एका पटात 2-2 गाणी सगळं चालत बसलं। आम्ही असं झालो। आता मला व्यसनमुक्तीमध्ये केंद्रामध्ये येऊन आल्यानंतर माझी तब्येत चांगली झाली आणि आता मी बाहेर कोरोनामध्ये दुसऱ्यांना सांगू शकतोय की बाबा शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जा, तुमचं व्यसन 100% आता जे तुम्ही 3 महिने येत होता, इथे गेल्यानंतर तुम्हाला काय काय इथं चांगलं शिकवलं गेलं किंवा हे केंद्राबद्दल तुमचं मत काय? तुम्ही आयुष्यातल्या कुठल्या गोष्टी गमावल्या? मी बायकोला गमावली एक म्हणजे आणि घरच्यांना गावच्या पोरांना पुढारीत नेणारा माणूस मी त्याच्यात म्हणजे संपर्कच कमी झाला। काय म्हणून दारोडा याच्यापेक्षा नादाला म्हणजे गावामध्ये तुमचं राजकीय वजन होतं। आजापासून यांचे सरपंच होते आणि त्यावेळेपासून गावामध्ये यांचं गावचे कारभारी होते, म्हणजे आजचा सरपंच होते। ह्याच्या माध्यमातून यांचं ते पूर्णपणे नुकसान झालं होतं आणि त्यांना त्यांची खंत होती। पण आज ते मला वाटतं 3 महिने आमच्या इथे ना, आता गेले 3 महिने म्हणजे गेली 6 महिने झाले ते निर्व्यसनी आहे, व्यसनापासून मुक्त आहे। आणि त्याबद्दल मी परत एकदा तुमचे अभिनंदन करतो। तुमचे आमच्या केंद्राबद्दल तुमच्या इतर लोकांना काय थोडासा मेसेज तुम्ही सांगा। इतर वेळेला समजा लोक जर कोणते आले बाबा ट्रीटमेंट करायला, मी गावात 1-2 लोक आहेत त्यांना घेऊन येण्यासाठी मी आता सरांची गाडी घालतो। म्हणजे 2 लोक भयानक सर दारू ड्रिंक करतात, म्हणजे दाजींच्यामुळे आमच्या व्यवस्थित हे करून त्याला आणायचा प्रयत्न आहे मला। त्याला फसवून कसं मी सर इथं आणणार, कारण की माझं जसं हे झालंय तसं त्याचे बी संसाराची झुंजट नको, तिथे बी सांगून एवढी। आणि त्याचबरोबर तुमच्याबरोबर तुमच्या दाजींचे सुद्धा विजय पाटील सर जे आमच्याबरोबर आमच्या काम करतात विस्तार अधिकारी, त्या सरांचं पण अभिनंदन करूया, कारण का ते आमचे दूत म्हणून ह्यांच्यापर्यंत गेले, व्यसनमुक्ती दूत म्हणून, आणि आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणले। परत विजय पाटील सरांचे सुद्धा अभिनंदन, प्रवीणचे सुद्धा अभिनंदन आणि ह्याच्या भावी आयुष्यासाठी वैवाहिक जीवनासाठी आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राकडून शिवशंभू शुभेच्छा। असंच तुमच्या मित्रमंडळीमध्ये कुटुंबामध्ये आपली अशी व्यसनी लोक आहेत, अशा लोकांना हा मेसेज जावा, हा व्हिडिओ करण्यापाठी माझा उद्देश। धन्यवाद।